अधिक मास. आता अधिक मासात दीपदान कसे करायचे किंवा तुळशीची पूजा कशी करायची, दीपदानाचे महत्त्व काय आहे, तुळशी मातेच्या पूजेचे महत्त्व काय आहे. बघा, अधिक मासात तुळशी पूजेचे महत्त्व खूप महत्त्वाचे सांगितले जाते आणि त्याचे महात्म्यही तेवढेच आहे. तर बघा, आता 17 मे ते 15 जून पर्यंत अधिक महिना चालू होणार आहे, म्हणजेच मल मास चालू होणार आहे, म्हणजेच पुरुषोत्तम मास चालू होणार आहे. बघा, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत दीपदान करण्याच्या. तर दीपदान कसे करायचे किंवा त्याची पद्धत काय आहे, त्याची प्रक्रिया काय आहे, त्याचे महात्म्य काय आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा, अधिक मास लवकरच सुरू होत आहे. आता 17 मे ते 15 जूनच्या दरम्यान आपल्याला दीपदान कसे करायचे, रोज दीपदान करायचं आहे आपल्याला. एक जरी, बघा, असे सांगितले जाते आपल्या पुराणांमध्ये, एक जरी तुम्ही दीपदान केले तर ते अक्षय पुण्य मिळवणारा किंवा लाभणारा एक दीपदान एवढे महत्त्वाचे ठरते किंवा आपल्याला अक्षय पुण्य देऊन जाते. त्यामुळे दीपदान 100% नक्की करा, कारण दीपदानाचे महात्म्य आपल्या पुराणांमध्ये आपल्याला सांगितले जाते. किंवा तुळशी मातेला दीपदान करायचं किंवा बाहेर तुम्ही नदी किनाऱ्यावर किंवा आपले जे तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी दीपदान करू शकता. तुमच्या मंदिरात, घरात जे मंदिर आहे छोटंसं, तिथे दीपदान करू शकता. बाहेर ब्राह्मणाला तुम्ही दीपदान करू शकतात. बघा, दीपदान करताना असे म्हणतात की ज्या घरातली निगेटिव्हिटी असते, नकारात्मक ऊर्जा असते, ती पूर्ण नाहीशी होते एक दीपदान केल्याने. जर तुम्ही घरात दीपदान करत असाल अधिक मासात आणि रोज दीपदान करायचं आहे किंवा 33 दीपदान कसे करायचे, आता यथाशक्तीनुसार 33 दीपदान जर तुम्हाला करायचं असेल तर ते कसे करायचे. आता रोज आपण 33 दिवे आणून दीपदान करू शकत नाही, मग एकाच दिव्यामध्ये तुम्ही ॲडजस्ट करून दीपदान कसं करायचं किंवा तुळशी मातेला रोज 33 दिवे लावून दीपदान कसं करायचं याबद्दल माहिती आज बघणार आहोत. बघा, आता दीपदानाचे महत्त्व म्हणजे फक्त कार्तिक महिन्यात किंवा अधिक मासात आहे असे नाहीये. कारण आपण जेव्हा गृहप्रवेश करतो, नवीन घराचा गृहप्रवेश करतो, तेव्हा दीपदान केले जाते, म्हणजे दीप प्रज्वलित केला जातो. तेव्हा आपण घराचा, नवीन घराचा आपण गृहप्रवेश करतो किंवा आपल्या घरातील रोज दिवा प्रज्वलित करतो, तिथेही दीपदान केल्याचे आपल्याला पुण्य मिळते किंवा ते एक दीपदान केल्याचेच एक फळ मिळते. बघा, तुम्ही एक जरी दीपदान केला तरी ते अक्षय पुण्य लाभणारा ठरतो. कारण ना, दीपदानाचे खूप महत्त्व अधिक महिन्यात तर खूप महत्त्व सांगितले जाते. त्यामुळे नक्की तुम्ही दीपदान करा. तर बघा, आपल्या पूर्वजांना किंवा त्यांच्या आत्म्यांना शांती लाभावी म्हणूनही आपण दीपदान करतो. किंवा आपल्या घरात जे भांडण, ग्रहक्लेश असतात ते कमी होण्यासाठी दीपदान करू शकतो आपण. किंवा नवीन घराचा प्रवेश असेल किंवा चांगली शुभ कामं असतील त्याच्यात आपण दीपदान करू शकतो. किंवा अधिक महिन्यात दीपदान करतो किंवा कार्तिक महिन्यात दीपदान करतो. ह्या दीपदानाचं खूप महत्त्व सांगितलं जातं. तुळशीला आपल्याला अधिक महिन्यात दीपदान सगळ्यात जास्त करायचं आहे. त्यामुळे ना, आपल्या घरातील निगेटिव्हिटी आहे ती कमी होते आणि दारिद्र्य घरातील कमी होते आणि लक्ष्मीचा वावर आपल्या घरात होण्यासाठी चालू होतं. बघा, दीपदानाचे निगेटिव्हिटी ही जी आहे ना, ती फक्त दीपदानाने कमी होऊ शकते. बघा, तुम्ही जेवढे दीपदान कराल अधिक महिन्यात तेवढं तुमच्या घरातील, तुमच्या आयुष्यातील अंधकार कमी होईल आणि तुमच्या आयुष्यात प्रकाशमय तुमच्या आयुष्यात होईल. ह्या गोष्टीचं म्हणजे एक हे दीपदानाचं महत्त्व आहे. बघा, तुम्हाला जर ना दीपदानाचे, आता दीपदान कसे करायचे, एक जे आपले दिवा असतो, याचा मातीचा दिवा असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचे, एक गाईचं तूप त्याच्यात घालायचं आहे आणि एक वात लावायची आहे आणि ते दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुमच्या देवघरात तो दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे आणि आपल्याला श्रीकृष्णार्पण हरी ओम तत्सत असं म्हणायचं आहे. ते श्रीकृष्णांना समर्पित असा दिवा होतो. आणि हे झाले एक दीपदान करण्याचे महत्त्व. आता 33 दीपदान कसे करायचे आहे, तर 33 दिवे आणायचे आहेत का, 33 दिवे आणले तुम्ही मातीचे तरीही उत्तम आहे. आणि त्याच्यात प्रत्येक दिव्यात तुम्ही गाईचं तूप टाका आणि ते वात लावून दिवा प्रज्वलित करून दीपदान करा. आणि
जर हे होत नसेल, आता प्रत्येक वेळी 33 दिवे आपण आणून प्रज्वलित करून दीपदान होणार नाहीये. मग एक मातीचा दिवा जरा मोठा घ्या, त्याच्यात हे तूप टाका गाईचं आणि त्याच्यामध्ये 33 वाती लावा आणि त्या प्रज्वलित करा. ते झालं 33 दीपदान करण्याचे पुण्य. बघा, अशा गोष्टी करू शकतो आपण. असं नाहीये की रोज आपण 33 दिवे आणायचे मातीचे आणि प्रज्वलित करून ते दीपदान करायचं. बघा, 33 असं अधिक मासात 33 करोड देवी देवता श्रीकृष्ण भगवंताच्या भक्तीत कार्यरत असतात. मग त्या 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो. त्यामुळे हे दीपदान करायचे सोडायचे नाहीये. हा उपाय नक्की करा, कारण दीपदान केल्याचे महत् पुण्य आहे. अक्षय पुण्य देणारा हा उपाय आहे. तर बघा, हे झालं दीपदान करण्याची प्रक्रिया किंवा दीपदान कसे करायचे ही एक गोष्ट झाली. आणि तुळशी मातेची पूजा कशी करायची किंवा तुळशी मातेला आपल्याला 33 दीपदान कसे करायचे, तुळशी मातेची नेमकी काय सेवा करायची पुरुषोत्तम मासात हेही बघणार आहोत आपण. तर तुळशी मातेला सगळ्यात महत्त्वाचं, 1 महिना आपला पुरुषोत्तम मास चालू होणार आहे 17 मे ते 15 जून पर्यंत. मग या काळात रोज संध्याकाळी एक तुळशीला तुपाचा दिवा लावायचा, चांगल्या तुपाचा. जर तुम्हाला गाईचं तूप नाही मिळालं तर मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकता तुम्ही. रोज प्रज्वलित करायचा आहे. आणि बघा, तुमच्या घरात जर खूप गरिबी असेल, खूप दारिद्र्य असेल, पैसा आला तर टिकत नाही त्याला, आणि आला तरी त्याला आधी 100 वाटा असतात बाहेर जाण्यासाठी, लक्ष्मीचा वावर कमी आहे किंवा धनधान्याची खूप कमी आहे आणि घरात खूप चिडचिड असते किंवा भांडणं होतात किंवा ग्रहक्लेश सारखा असतो, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुळशीला चांगल्या म्हणजे गाईच्या तुपाचा दिवा लावून संध्याकाळी 108 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. बघा, 108 प्रदक्षिणा रोज घालायच्या आहेत पुरुषोत्तम मासात. घरातील दारिद्र्य पूर्ण कमी होतं. कितीही गरीबातील गरीब व्यक्ती असो, त्याला तो श्रीमंत होतो आणि त्याला त्याचे ज्या मनोवांछित इच्छा असतात त्या पूर्ण होतात. बघा, हा उपाय नक्की करा. आणि त्यानंतर तुळशीला जर 33 तुम्हाला दीपदान करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, एक मोठा दिवा घ्या, त्याच्यामध्ये गाईचं तूप घाला आणि त्याच्यामध्ये 33 वाती लावा सगळीकडून आणि त्या प्रज्वलित करा. ते झाले तुळशीला दीपदान करायचे. तर बघा, हे दीपदानाचे खूप खूप महत्त्व सांगितले जाते. आपल्या पद्मपुराणात या दीपदानाचे वर्णन करण्यात आलेले आहे. त्यामुळे दीपदान नक्की करा, कारण दीपदानाचे महत्त्व खूप सांगितलेले आहे, त्याचे महात्म्य खूप आहे आणि पुरुषोत्तम मासात तर खूप खूप महत्त्व सांगितलेले आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नंतर अशाच एका नवीन माहितीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.